हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ विथ मोहिनी. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली होती आणि आम्ही सकाळी सकाळीच उठून ना मस्तपैकी आवरून देवीच्या दर्शनाला चाललो होतो. आम्ही जेव्हा पण गावाला येतो तेव्हा दर्शनाला जातो, म्हणजे जातोच. आणि सकाळी सकाळी गेल्यावरती ना खूप छान आणि प्रसन्न पण वाटतं. तर तिथे सगळ्यात आधी मंदिराच्या बाहेर मम्मीनी ओटी वगैरे घेतली, ओटी आणि नारळ घेतला आणि त्यानंतर मग आम्ही ना मंदिरामध्ये गेलो. पण आम्हाला हात लावून दर्शन पाहिजे होतं आतल्या गाभाऱ्यातून, सो आम्हाला एंट्री पण भेटली. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटलं. आणि बाहेर ते ना प्रसाद वाटत होते, तिथं मसाले भात होता, तर तो पण ना खूप छान आणि टेस्टी लागत होता. खूप दिवसांनी प्रसाद खायला मिळाला होता, असं तर मी येत नाही गावाकडे. तर तुम्ही या मंदिरात आलाय का नाही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आम्ही लगेचच रानात गेलो. मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या रानात आली होती ऊसतोड, सो ते बघायला गेलो होतो आम्ही, कसं करतात ते कसं नाही. त्यानंतर मग मस्तपैकी मी बसून ऊस खाल्ला. आपल्याच रानात बसून ऊस खायची मज्जाच काहीतरी वेगळी असते. त्यानंतर तिथल्या माणसांकडून बघून मला असं वाटलं की मी पण ऊस तोडायला ट्राय केलं पाहिजे. पण लिटरली मला आहे ना 1 ते 1.5 मिनटं गेला आहे. म्हणजे मी तो पटकन तोडला, बट ना त्याची पानं वगैरे काढायला ना खूप जास्त वेळ गेला होता. मग त्यानंतर म्हटलं ज्याचं काम त्यालाच येतं, आपल्याला तर काही जमणार नाही. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि जेवण वगैरे करून सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो रिटर्न शिक्रापूरला. खूप दिवस झाले मी कार ड्राईव्ह केली नव्हती, सो मी तर ड्रायव्हिंग करत होते. आणि त्यानंतर आम्ही पुढचा स्टॉप घेतला होता मम्मीच्या आत्याच्या घरी. आणि त्यांच्या इथे ना खूप सारे झाडं वगैरे त्यांनी लावले होते आणि त्यात हे कोरफडीचं झाड दिसलं, तो मी केसांना लावायसाठी ते घेतलं होतं. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर त्यांनी मम्मीची ओटी वगैरे भरली आणि आम्ही रिटर्न शिक्रापूरला यायला निघालो. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत बाय.